Hello friends, today we will discuss about lecture number 11. In this lecture number 11, we learn new chapter trigonometric function. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा असा चॅप्टर आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन 11मध्ये सुद्धा आहे, 12thमध्ये पार्ट 1मध्ये आणि पार्ट 2मध्ये सुद्धा आहे. या चॅप्टरवर पार्ट 2चे मॅक्झिमम चॅप्टर्स डिपेंड्स आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. तर आपल्याला या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा जो अभ्यास करायचा आहे तर नेमका याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन किंवा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन याचा 11चा बेस आपल्याला माहीत असला पाहिजे. तो जर चांगल्या प्रकारे माहीत असेल तर चॅप्टर तुम्हाला लवकर समजेल. आता या ठिकाणी आपण फक्त सुरुवातीला इक्वेशनचा अभ्यास करणार आहे. इक्वेशन तुम्हाला माहिती आहे इक्वेशन म्हणजे नेमकं काय. एकदम सिंपल भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर LHS मस्ट बी इक्वल टू RHS. LHS आणि RHS ह्या दोन्ही कंडिशन ज्यावेळेस सारख्या असतात त्यावेळेस त्या सिस्टीमला, त्या कंडिशनला आपण इक्वेशन असं म्हणतो. LHS मस्ट बी इक्वल टू RHS, त्याला आपण इक्वेशन असं म्हणतो. आता इक्वेशन वेगवेगळं असेल. आपल्याला मॅथमधलं इक्वेशन पाहायचं आहे. इक्वेशनमध्ये इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबल, आपल्याला अशा इक्वेशनचा अभ्यास करायचा ज्या इक्वेशनमध्ये एक व्हेरिएबल्स असतात. म्हणजे सपोज x बरोबर 3 जर असेल तर या इक्वेशनचं सोल्युशन असेल x बरोबर 3. y-4 इज इक्वल टू 0 असेल तर या इक्वेशनचं सोल्युशन असेल तुमचं y बरोबर 4. म्हणजे इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबल याला फायनाईट सोल्युशन असतात. आपण सांगू शकतो फिक्स किंवा एक्सची किंमत ही टाकल्यानंतर हे दिलेलं जे इक्वेशन आहे हे कंडिशन सॅटिस्फाईड करते. असं तुम्ही 10वीपर्यंत पाहिलेले इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबल. इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स, इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल पाहताना आपण समजा x प्लस 2y इज इक्वल टू 4 असं जर एखादं इक्वेशन कन्सिडर केलं तर या इक्वेशनमध्ये आपल्याला याचे सोल्युशन फाइंड आउट करायचे आहे. तर समजा या ठिकाणी x बरोबर 0, y बरोबर 2 जर कन्सिडर केलं तर या ठिकाणी सुद्धा x बरोबर 0, y बरोबर 2 हे दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन येते. कंडिशन टाकून पहा. x बरोबर 0, 2 × 2 4, 4 इक्वल टू 4, LHS मस्ट बी इक्वल टू RHS म्हणजे इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबलचं हे तुमचं सोल्युशन झालं. याच ठिकाणी तुम्ही असंही कन्सिडर करू शकता की समजा बा x बरोबर 2 आणि y बरोबर 1, x बरोबर 2, y बरोबर 1, 2 + 2 मस्ट बी इक्वल टू 4. इथंसुद्धा इक्वेशनचं तुमचं सोल्युशन तयार झालं. अशा प्रकारे इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स यामध्ये इन्फानाईट मेनी सोल्युशन्स डेव्हलप होतात. बरोबर आहे, इन्फानाईट मेनी सोल्युशन्स. जर तुम्ही 2 or more व्हेरिएबल्स घेतले, समजा एखाद्या इक्वेशनमध्ये 2 or more व्हेरिएबल्स कन्सिडर केले x + y + z इज इक्वल टू 5 अशा टाईपचे कोणतेही समजा तुम्ही इक्वेशन कन्सिडर केले त्या इक्वेशनला इन्फानाईट मेनी सोल्युशन डेव्हलप होतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल, 3 व्हेरिएबल ऑर मेनी व्हेरिएबल त्याचे सोल्युशन याचा 10वीपर्यंत तुमचा अभ्यास झालेलाच आहे. आता आपल्याला अशा इक्वेशनचा अभ्यास करायचा ज्या इक्वेशनमध्ये फक्त ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असतील. पहा या ठिकाणी दिस टाईप्स ऑफ इक्वेशन हॅविंग नंबर ऑफ फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन और इन्फानाईट नंबर ऑफ सोल्युशन. म्हणजे या व्हेरिएबलला फायनाईट किंवा इन्फानाईट नंबर ऑफ सोल्युशन आपल्याला डेव्हलप होतं. आता आपण काय करणार आहे, आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा अभ्यास करताना 11मध्ये पहिला चॅप्टर तुमचा अँगल अँड इट्स मेजरमेंट. दुसऱ्या चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन किंवा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. त्यामध्ये तुम्ही साइन थिटा, कॉस थिटा, टॅन, कॉट, सेक, कोसेक याच्या सर्व प्रॉपर्टीज तुम्ही पाहिलेल्या आहे. त्या तुमच्या PDF सरांनी सांगितलेले नेमकं तुम्हाला 11मधलं काय रीड करायचं आहे. तर त्यामध्ये तुम्ही पूर्ण टाईपचे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, त्यांच्यामधले आयडेंटिटीज, त्याच्यानंतर कंपाऊंड अँगल्स, अलाइड अँगल्स, त्याच्यानंतर तुमचा अँगल फॉर 2 थिटा, अँगल फॉर 3 थिटा, अँगल फॉर θ/2, कंपाऊंड अँगल असेल, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले असेल, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले असेल, या पूर्ण टर्मचा अभ्यास तुम्हाला PDF दिलेलं आहे त्या पद्धतीने करायचं आहे. त्याच्यावरून आता आपल्याला नवीन कन्सेप्ट घ्यायचा ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन अँड देअर सोल्युशन. म्हणजे मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये, इक्वेशनमध्ये 1 व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल, 3 व्हेरिएबल पाहिलेलं आहे. काही मुलं म्हटले सर काय PDF दिलं, पूर्ण माहितीच दिलेली आहे. सर्वात महत्त्वाची ती तुम्हाला रीड करायची आहे. आता तिच्यावर मी तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन अँड देअर सोल्युशन ही टर्म आपल्याला चालू करायची. आता इथं दिलेलं आहे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन.
आता इक्वेशन म्हणजे LHS मस्ट बी इक्वल टू RHS. टिग्नॉमेट्रिक इक्वेशनमध्ये साध्या भाषेमध्ये ज्या इक्वेशनमध्ये टिग्नॉमेट्रिकच्या टर्म असतील अशा इक्वेशनला टिग्नॉमेट्रिक इक्वेशन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही द्यायचं म्हटलं तर असे इक्वेशन कन्सिडर करा, त्यामध्ये साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक यापैकी कोणी जरी आला तरी आपल्याला चालेल. पण कंडिशन काय, त्या इक्वेशनमध्ये फक्त टिग्नॉमेट्रिकचेच फंक्शन चालतील आपल्याला. अशा इक्वेशनला आपण टिग्नॉमेट्रिक इक्वेशन असं म्हणतो. पहा, ॲन इक्वेशन इन्व्हॉल्विंग टिग्नॉमेट्रिक फंक्शन इज कॉल्ड ॲज टिग्नॉमेट्रिक इक्वेशन. ॲन इक्वेशन इन्व्हॉल्विंग टिग्नॉमेट्रिक फंक्शन, ज्या इक्वेशनमध्ये टिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या टर्म असतील अशा इक्वेशनला आपण टिग्नॉमेट्रिक इक्वेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, साईन थिटा बरोबर 1/2, टॅन थिटा बरोबर 2, कॉस 3 थिटा बरोबर कॉस 5 थिटा. फिजिक्समध्ये दिलेले वेव्ह फंक्शन एक्स बरोबर ए साईन ओमेगा टी प्लस अल्फा किंवा या ठिकाणी लिनियर अँग्युलर ॲक्सेलरेशनच्या रिलेटेड हे तुम्हाला असं इक्वेशन दिलेलं असते. असे नंबर ऑफ्स असतील त्याला आपण टिग्नॉमेट्रिक फंक्शन असं म्हणतो. आता आपण एक विचार करू, इक्वेशन ऑफ एक 1 व्हेरिएबल 2 3 आणि सरनं नवीन एक पॉईंट मांडला टिग्नॉमेट्रिक इक्वेशन. आपल्याला CETसाठी किंवा JEEसाठी एक महत्त्वाचा कन्सेप्ट असतो, ज्या इक्वेशनमध्ये टिग्नॉमेट्रिकच्या टर्म असतात अशा इक्वेशनला टिग्नॉमेट्रिक इक्वेशन असं म्हणतात. त्याच टिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं दुसरं एक नाव दिलेलं आहे, त्याला म्हणतो आपण ट्रान्ससेंडेंटल इक्वेशन. कोणचं इक्वेशन? ट्रान्ससेंडेंटल इक्वेशन. ट्रान्ससेंडेंटल इक्वेशन म्हणजे अदर दॅन अल्जेब्रिक टर्म. अदर दॅन अल्जेब्रिक टर्म म्हणजे या ठिकाणी अल्जेब्रिक टर्म सोडून त्यामध्ये अदर दॅन अल्जेब्रिक टर्म सोडून त्यामध्ये जर टिग्नॉमेट्रिक फंक्शन प्रेझेंट असतील तर अशा इक्वेशनला ट्रान्ससेंडेंटल इक्वेशन असं म्हणतात. म्हणजे टिग्नॉमेट्रिक फंक्शनचं दुसरं नाव काय झालं तुमचं? ट्रान्ससेंडेंटल इक्वेशन्स. म्हणजे कसं इक्वेशन? ज्या इक्वेशनमध्ये फक्त टिग्नॉमेट्रिक टर्म असतील असे इक्वेशन. बरोबर आहे. अदर दॅन अल्जेब्रिक टर्म, दिस टाईप्स ऑफ इक्वेशन इज नोन ॲज टिग्नॉमेट्रिक इक्वेशन. सारे नंबर ऑफ तुम्हाला एक्झाम्पल दिलेले. आता काय करायचं, जसं आपण या ठिकाणी पाहिलं होतं x + 2y = 4, त्याचं सोल्युशन काय आलं होतं? x = 0, y = 2, x = 2, y = 1 एक्सेट्रा इन्फानाईट मेनी सोल्युशन आले होते. त्याच टाईपचं आपल्याला सोल्युशन ऑफ टिग्नॉमेट्रिक इक्वेशन काढायचं आहे. आपल्याला काय करायचं? सोल्युशन ऑफ टिग्नॉमेट्रिक इक्वेशन हे डेव्हलप करायचं आहे. सोल्युशन ऑफ टिग्नॉमेट्रिक इक्वेशन डेव्हलप करताना नेमकी त्याची डेफिनेशन काय असेल, त्याचे किती प्रकारचे याचा आपण अभ्यास करून घेऊ. चला पहा, सोल्युशन ऑफ टिग्नॉमेट्रिक इक्वेशन. अ सोल्युशन ऑफ टिग्नॉमेट्रिक इक्वेशन इज अ व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द इक्वेशन. काय म्हटलं सर? पहा, जर एखादं इक्वेशन दिलेलं असेल आणि त्या इक्वेशनमध्ये एखादी व्हॅल्यू ते जर इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल तर त्या व्हॅल्यूला आपण सोल्युशन ऑफ गिव्हन टिग्नॉमेट्रिक इक्वेशन असं म्हणतो. पहा, अँड सोल्युशन ऑफ टिग्नॉमेट्रिक इक्वेशन इज अ व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द इक्वेशन इज नोन ॲज सोल्युशन ऑफ टिग्नॉमेट्रिक फंक्शन. या ठिकाणी आपण नंबर ऑफ एक्झाम्पल घेऊ शकतो की टिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑल्सो हॅव मोर दॅन 1 सोल्युशन. जसं आपल्याला 2 किंवा 3 व्हेरिएबल्समध्ये इन्फानाईट मेनी सोल्युशन होते, त्याच टाईपमध्ये टिग्नॉमेट्रिक इक्वेशनचे सुद्धा इन्फानाईट मेनी सोल्युशन येतात. फॉर एक्झाम्पल पहा, जर तुम्ही या ठिकाणी साईन x किंवा साईन थिटा काही कन्सिडर करा. साईन x बरोबर तुम्ही जर या ठिकाणी √3/2 जर घेतलेलं असेल तर या ठिकाणी xची किंमत ही π/3 आहे. किती आहे तुमची? π/3. सर आपण साईन x बरोबर √3/2 घेतलं आणि x बरोबर π/3 घेतलं. π/3 नंतर याच्या 5π/3 7π/3 अशासुद्धा व्हॅल्यू डेव्हलप होतात बाय युझिंग अलाइड अँगल. बरोबर आहे. त्याच्या मदतीनेसुद्धा आपण पिरियडिसिटीच्या मदतीनं त्या ठिकाणी त्याचे नंबर ऑफ सोल्युशन शोधून काढू शकतो. जर आपण या ठिकाणी cos x घेतला असेल, cos x = 1, तर या ठिकाणी cos x = 1 किंवा cos x = 1/√2 असेल तर x बरोबर कोण असतं तुमचं? π/4. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे? सुरुवातीला तुम्ही पाहिलं टिग्नॉमेट्रिक इक्वेशन काय आहे, त्याच्यानंतर त्याचे सोल्युशन कसे तयार करायचे ते पाहायचं आहे. जनरली आपण एक सोल्युशन सांगून राहिलो, पण यालासुद्धा इन्फानाईट नंबर ऑफ मेनी सोल्युशन असतात. ते कशावर डिपेंड असतात? त्याच्या पिरियडिसिटीवर. या ठिकाणी आपण काय केलं? साईन x बरोबर √3/2, x बरोबर π/3 हे झालं सोल्युशन. कोणाचं? साईन एक्सचं. cos x बरोबर 1/√2 तर x बरोबर कोण आहे? π/4 हे सुद्धा काय झालं त्याचं सोल्युशन. तर आत्ताच आपण एक पॉईंट
डिस्कस करून आलो होतो की टिग्नॉमेट्रिक फंक्शनला इन्फानाईट नंबर ऑफ मेनी सोल्युशन असतात. याच्या मागचं रिझन या नोटमध्ये सरांनी दिलेलं आहे. पहा, टिग्नॉमेट्रिक इक्वेशन कॅन ऑल्सो हॅव देअर फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन. The reason for trigonometric equation to have an infinite number of solution its periodicity. सुरुवातीला इथं जर पाहिलं तर आपल्याला फायनाईट फिक्स दिसते, पण नंतर सर काय म्हटले, याला इन्फानाईट नंबर ऑफ सोल्युशन असतात. हे इन्फानाईट नंबर ऑफ सोल्युशन कशावर डिपेंड असतात? डिपेंड अपॉन इट्स पिरियडिसिटी. 11च्या पिरियडमध्ये आपण पिरियडिसिटीचा कन्सेप्ट शिकवलेला आहे तुम्हाला. एका विशिष्ट इंटरवल नंतर जर प्रॉपर्टी रिपीट होत असेल त्याला आपण पिरियडिसिटी असं म्हणतो. आपण जर साइन एक्स आणि कॉस एक्सच्या प्रॉपर्ट्या पाहिल्या तर बरोबर अँगल जर 0पासून 360पर्यंत कन्सिडर केला तर 360 नंतर तीच प्रॉपर्टी डबल आपल्याला रिपीट होते. त्या ठिकाणी साइन थिटा आणि कॉस थिटा याची पिरियडिसिटी ही 2π असते, असा तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक स्पष्ट क्लिअर झालं की टिग्नॉमेट्रिक इक्वेशनला सुद्धा इन्फानाईट नंबर ऑफ मेनी सोल्युशन असतात. ते सोल्युशन असतात इट डिपेंड अपॉन इट्स पिरियडिसिटी. मग आता आपल्यासमोर कोणकोणचे पॉईंट डेव्हलप झाले पहा बरं. इंट्रोडक्शनमध्ये आपण पाहिलं इक्वेशन ऑफ 1 व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल, 3 व्हेरिएबल, ते सोल्युशन आणि त्याचे त्या ठिकाणी इक्वेशन्स आणि त्याचे सोल्युशन. नंतर आपण काय केलं, टिग्नॉमेट्रिक इक्वेशन केलं. टिग्नॉमेट्रिक इक्वेशन दुसरं नाव काय होतं? ट्रान्ससेंडेंटल इक्वेशन. ट्रान्ससेंडेंटल इक्वेशन म्हणजे काय? अदर दॅन अल्जेब्रिक टर्म. अदर दॅन अल्जेब्रिक टर्म म्हणजे काय? ज्या इक्वेशनमध्ये टिग्नॉमेट्रिकच्या टर्म प्रेझेंट असतील अशा इक्वेशनला टिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणतात किंवा ट्रान्ससेंडेंटल इक्वेशन असं म्हणतात. मग आपण त्यामध्ये नंबर ऑफ एक्झाम्पल घेतले. मग आपण काय केलं, टिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन काढायला सांगितलं. मग एखाद्या मुलाला सांगितलं का रे बाळा साइन एक्स बरोबर 1 आहे. मग साइन एक्स बरोबर 1 आहे, अशा कोणत्या अँगलला साईनची किंमत 1 असते? 90 डिग्री. म्हणजे एक्स बरोबर कोण आहे? 90 डिग्री. दिस इज अ सोल्युशन ऑफ साइन एक्स. हिअर साइन एक्स बरोबर √3/2. तुम्हाला प्रश्न विचारला असा कोणता अँगल आहे जो टाकल्यानंतर त्याची किंमत √3/2 येते? 60 डिग्री. म्हणजे एक्स बरोबर π/3 हे झालं त्याचं सोल्युशन. कॉस एक्स बरोबर 1/√2, एक्स बरोबर π/4 हे झालं त्याचं सोल्युशन. मग इथंसुद्धा हा पॉईंट कधीच विसरायचा नाही. टिग्नॉमेट्रिक फंक्शनला फायनाईट ऑर इन्फानाईट नंबर ऑफ मेनी सोल्युशन असतात. याचं मेनली कारण आहे इट्स पिरियडिसिटी. बरोबर आहे. एक विशिष्ट पिरियड नंतर त्याची प्रॉपर्टी रिपीट होते. साईन आणि कॉसची 2π नंतर प्रॉपर्टी रिपीट व्हायली. मॅक्झिमम टाईम मी हा कन्सेप्ट तुम्हाला रिपीट करून राहिलो. चॅप्टर नवीन आहे, सुरुवातीचं आहे, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन पूर्ण टर्म ऐकायचे आहेत. त्याच्यानंतर काय आलं पहा, या ठिकाणी किती टाईपचे तुमचे सोल्युशन असतील, टिग्नॉमेट्रिक फंक्शन असतील. आपल्याला या चॅप्टरमध्ये 2 टाईपच्या टिग्नॉमेट्रिक फंक्शनचा अभ्यास करायचा. 2 टाईपचा. पहिला प्रकार कोणता पहा, देर आर 2 टाईप्स ऑफ टिग्नॉमेट्रिक फंक्शन. यामध्ये पहिला प्रकार आहे प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन. दुसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे जनरल सोल्युशन. एकदम शॉर्टमध्ये पहा, या पूर्ण चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपल्याला टिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या 2 सोल्युशनचा अभ्यास करायचा. पहिला म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन, दुसरा म्हणजे जनरल सोल्युशन. आता प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशनमधला डिफरन्स पाहायचा. प्रिन्सिपल सोल्युशन इज लाईज बिटवीन 0 to 2π. प्रिन्सिपल सोल्युशन हे 0 to 2π मध्ये लाईज झालेलं असेल. कुठं लाईज झालेलं असेल? 0 to 2π. म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशनची व्हॅल्यू हे 0 to π मधलीच असेल. 2πपेक्षा जर मोठी व्हॅल्यू असेल तर ती आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये कन्सिडर करता येणार नाही. हा पहिला बेसिक पॉईंट आहे. त्याच्यानंतरचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशनमध्ये काय असेल? हा जनरल सोल्युशनमधल्या सोल्युशन डिपेंड अपॉन इट्स पिरियडिसिटी. मग चला आता 1 by 1 आपण काय करू. आता प्रिन्सिपल सोल्युशन काय असेल, जनरल सोल्युशन काय असेल, त्याच्या प्रॉपर्ट्या काय असतील आणि मग त्याची उदाहरणं आपण सॉल्व्ह करू. आता सुरुवातीला आपण प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये येऊ. तर प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन सरांनी डबल रिपीट केलं. 2 शब्द लक्षात ठेवायचे विद्यार्थ्यांना. कसं पहा, प्रिन्सिपल सोल्युशन लाईज बिटवीन 0 to 2π आणि जनरल सोल्युशन डिपेंड ऑन इट्स पिरियडिसिटी. बस. मग चला 1 by 1 पहिले घेऊ आपण प्रिन्सिपल सोल्युशन. काय असते पहा, द सोल्युशन ऑफ टिग्नॉमेट्रिक इक्वेशन ऑफ ॲन अननोन अँगल. आपल्याला काय करायचं? सोल्युशन ऑफ टिग्नॉमेट्रिक फंक्शन, बरोबर आहे, किंवा सोल्युशन ऑफ टिग्नॉमेट्रिक इक्वेशन ऑफ ॲन अननोन अँगल. त्या अँगलला तुम्ही कोणतंही नाव देऊ शकतात. काही मुलं त्याला एक्स म्हणतात, काही मुलं त्याला थिटा म्हणतात, काही मुलं वाय म्हणतात. काहीही कन्सिडर केलं काहीच प्रॉब्लेम नाही.
जुनं जर पुस्तक घेतलं त्यामध्ये थिटा घेतलेला आहे, नवीन जर बुक घेतलं त्यामध्ये एक्स घेतलेलं आहे, काही कन्सिडर करा. म्हणजे या ठिकाणी द सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन ऑफ ॲन अननोन अँगल एक्स ऑर थिटा वेअर कंडिशन पाय काय आहे, एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 लेस दॅन 2π आर कॉल्ड प्रिन्सिपल सोल्युशन. पहिले डेफिनेशन क्लिअर झाली एकाच शब्दात. द सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन ऑफ ॲन अननोन अँगल एक्स ऑर थिटा which satisfies the condition or which lies in between x greater than or equal to 0 less than 2π. These types of solution is known as principal solution. म्हणजे ही झाली प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन. आता तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे साइन एक्स बरोबर 1/2. मग साइन एक्स बरोबर जर 1/2 दिलेलं असेल तर याचं पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन आलं π/6. तुम्ही सांग का सर हे π/6 कसं आलं, तुम्हालाच प्रश्न विचारला यार असा कोणचा साईनचा अँगल आहे ज्याच्यावर त्याची किंमत 1/2 येते. तुम्ही म्हटले π/2 म्हणजे इथं साईन π/6 हे झालं त्याचं सोल्युशन. दुसरं एक सरांनी सोल्युशन लिहिलं आहे 5π/6. तुम्ही का सर पहिलं तर आम्हाला समजलं हे π/6 आहे, दुसरं 5π/6 कसं आलं आम्हाला समजून सांगा. इट्स डिपेंड अपॉन इट्स अलाइड अँगल. आपण अलाइड अँगल शिकवलेलं आहे, डबल एकदा पुढं रिपीट करणार आहे. तर या ठिकाणी π/6 आणि 5π/6 हे त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन झालं. काही मुलं म्हटले सर आम्हाला समजलं हे 30 डिग्री एक्स 2π मधात 0 आणि 2π 5π/6 समजलं नाही आम्हाला. 5π/6 म्हणजे किती 5 × 30. 5 × 30 म्हणजे किती झालं तुमचं 150 अँगल हा लाईज बिटवीन 0 to 2π. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये प्रिन्सिपल सोल्युशन हे लाईज बिटवीन 0 to 2π असेल. त्याच्यातला एक अँगल हा डायरेक्ट भेटेल आणि उरलेला दुसरा अँगल कॅन बी डिटरमाइन बाय युझिंग अलाइड अँगल. हा झाला तुमचा प्रिन्सिपल सोल्युशनचा कंडिशन. असंच आपण काय करू आता जनरल सोल्युशन काय असते त्याचा अभ्यास करू, एकदा तोंडी डिस्कस करू. जनरल सोल्युशनमध्ये काय करायचं हेच एक्झाम्पल घ्यायचं π/6 5π/6 11π/6 13π/6. तुम्ही का सर हा अँगल तर मोठा होऊन राहिला. बरोबर आहे. आपण सुरुवातीला काय म्हटलं जनरल सोल्युशन डिपेंड ऑन इट्स पिरियडिसिटी. जनरल सोल्युशन the solution of trigonometric equation which is generalized by using periodicity is called as general solution. आपण पहिल्याच वाक्यामध्ये पहिल्याच ओळीमध्ये जनरल सोल्युशन डिपेंड अपॉन इट्स पिरियडिसिटी असं म्हटलेलं आहे आणि प्रिन्सिपल सोल्युशन इज लाईज बिटवीन 0 to 2π असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला एक एक्झाम्पल घेऊ. साइन एक्स बरोबर 1/2. साइन एक्स बरोबर 1/2 घेतलं तर याचं प्रिन्सिपल जनरल सोल्युशन कोणकोणचे आले बा. सुरुवातीला पहिलं सोल्युशन आलं π/6 तुम्हाला काढता येते. 5π/6 तुम्हाला काढायचं बाय युझिंग अलाइड अँगल. त्याच्यानंतर आलेलं तुमचं 7π/6. त्याच्यानंतर आलेलं आहे 13π/6. तर आपल्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये π/6 आणि 5π/6 हे झालं त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन. जर आपल्याला त्याचं जनरल सोल्युशन काढायचं असेल तर जनरल सोल्युशन काढताना जी कंडिशन आहे जनरल सोल्युशन ही पिरियडिसिटीवर डिपेंड असते. त्याला इन्फायनाईट नंबर ऑफ मेनी सोल्युशन असतात. मग इन्फायनाईट नंबर ऑफ मेनी सोल्युशनमध्ये इथं काय आलं बा 7π/6 13π/6 अप टू सो ऑन. म्हणजे नेमकं आता याचे जनरल सोल्युशन कसे फाइंड आउट करायचे, प्रिन्सिपल सोल्युशन कसे फाइंड आउट करायचे, त्याच्या अगोदर आपण काय करू जनरल सोल्युशनचे काही फॉर्म्युले तयार करू विदाऊट प्रूफ. हे बा नोटमध्ये काय दिलेलं आहे जनरल सोल्युशन आर ऑलवेज इन्फानाईट इन नंबर सोल्युशन. म्हणजे काय म्हणणे त्याचं जनरल सोल्युशन हे कसे असतील तुमचे इन्फानाईट इन नंबर्स असतील. व्हाय इट डिपेंड अपॉन इट्स पिरियडिसिटी. एकदम कन्सेप्ट ताबडतोब क्लिअर होतो. हा पुढं काय आलं पहा फॉर फाइंडिंग द जनरल सोल्युशन ऑफ एनी ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन वी विल यूज द n ॲज इंटिजर दॅट इज n बिलॉंग्स टू z. म्हणजे आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये जर जनरल सोल्युशन काढायचं असेल तर त्या ठिकाणी n हा इंटिजर यूज करणार आहे आपण जनरल फॉर्म्युलामध्ये. तर आपण या ठिकाणी त्याचे जनरल फॉर्म्युला तयार करू विदाऊट प्रूफ. आपले पूर्ण गंत हे जनरल फॉर्म्युला आणि प्रिन्सिपल सोल्युशन याच्यावर डिपेंड असतील. एकदम सोपे फॉर्म्युले आहे ते आपल्याला पहिले रीड करायचे. त्या ठिकाणी सरांनी लिहिलं आहे जनरल सोल्युशनमध्ये इफ थिटा बिलॉंग्स टू आर. आता या ठिकाणी थिटा बिलॉंग्स टू आर घ्या किंवा एक्स बिलॉंग्स टू आर घ्या किंवा वाय बिलॉंग्स टू आर घ्या. तुम्ही व्हेरिएबल कोणताही कन्सिडर केला तर या ठिकाणी काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर सुरुवातीचा जो पहिला जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला तयार झाला तो कोणचा आहे पहा साईन थिटा बरोबर 0. समजा जर साईन थिटाची किंमत 0 असेल असा कोणचा अँगल 0 असतो सांगा बरं तुमचा साईनचा. साईन 0 डिग्री मस्ट बी इक्वल टू 0. मग साईन 0 डिग्री मस्ट बी इक्वल टू 0 हा झाला पहिला अँगल 0 डिग्रीवाला.
डबल झिरो नंतर तुम्ही काय केलं पहा बरं, 90, 180, 270, 360. 360 म्हणजे 2 पाय आला. 2 पायसुद्धा किती असतो तुमचा त्या ठिकाणी 0. 4 पायसुद्धा काय असतो तुमचा 0. हे झालं त्याचं जनरल सोल्युशन. पहा डबल एकदा, साईन थिटा बरोबर 0 आहे. मग साईन थिटा बरोबर जर तुमचं 0 टर्म आलेली असेल तर 0ची उत्तर कोणत्या अँगलला 0 येते, 0 डिग्रीला. 0 डिग्रीनंतर प्रॉपर्टी केव्हा रिपीट होते, त्या ठिकाणी 2 पाय नंतर. मग दुसरा अँगल कोणाला, 2 पाय. डबल 2 पाय नंतर 4 पायला डबल प्रॉपर्टी रिपीट झाली, 6 पायला रिपीट झाली, डॉट डॉट डॉट. म्हणजे हे झालं तुमचं जनरल सोल्युशन. तर या जनरल सोल्युशनचे प्रूफ तुम्हाला पेज नंबर 68-69वर दिलेले, तुम्ही ते रीड करू शकतात जसं मी आत्ता सांगितलं त्या टाईपचं. मग अँगल कोणाला तुमचा 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय अप टू सॉन. म्हणजे या ठिकाणी काय केलं असं ना पहा, साईन थिटा बरोबर 0. Therefore, general solution of the given trigonometric function must be equal to theta बरोबर n pi where n belongs to z. झालं पहा, जर समजा साईन थिटाची किंमत जर 0 असेल तर त्यावेळेस त्याचं जनरल सोल्युशन काय असेल, थिटा बरोबर n pi आणि n बिलॉंग्स टू काय असेल, z. हे तुम्हाला विसरायचं नाही. आता पहा बरोबर तुम्ही n वर काढलेली किंमत n बरोबर 2, 4 असा नंबर कन्सिडर केलेला आहे त्या ठिकाणी. कॉस थिटा बरोबर 0 जर असेल तर त्यावेळेस त्याचं कोणचं जनरल सोल्युशन आहे ते तुम्हाला सांगायचं. सुरुवातीला काय करायचं, मनातल्या मनात असा कोणचा कॉसचा अँगल ज्याची किंमत 0 डिग्री येते. तुम्ही कॉस 90 कन्सिडर काय बरं, व्हॉट इज कॉस 90. कॉस 90 मस्ट बी इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी याचं जनरल सोल्युशन कोणाच्या रिलेटेड आहे, पाय बाय 2च्या. पण फॉर्म्युला काय लिहिला सरांनी, थिटा बरोबर 2n + 1 पाय बाय 2. n बिलॉंग्स टू z. सपोज n बरोबर 0 लिहा बरं, इथं n बरोबर 0, इथं पूर्ण टर्म 0 आली, 1 × पाय बाय 2. म्हणजे कॉस 90 किती असतो, 0. आता तुम्ही काय करा, n बरोबर 1 लिहा. चला इथं काय येईल पहा, 1, 2 + 1 3, 3 पाय बाय 2. मग कॉस 3 पाय बाय 2 ऑल्सो काय होऊन राहिला तुमचा 0. आता n बरोबर 2 कन्सिडर करा. चला 2 × 2 4, 4 + 1 5, 5 पाय बाय 2. या टर्मवर सुद्धा तुमचा कॉस थिटा हा 0 येतो. म्हणजे कॉस थिटा बरोबर 0 असेल तर त्याचा जनरल फॉर्म्युला काय डेव्हलप झाला, थिटा बरोबर 2n + 1 पाय बाय 2 n बिलॉंग्स टू z. हे झाले तुमचे दोन फॉर्म्युला, साईन थिटा बरोबर 0, कॉस थिटा बरोबर 0. आता तुमचा टॅन थिटा बरोबर 0 आलेला असेल तर टॅन थिटा बरोबर 0 आल्यानंतर तुम्हाला त्याचं जनरल सोल्युशन तयार करायचं. जर तुमच्या डोळ्यासमोर चार्ट असेल साधा आपला कोणचा 11मधला 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60, 90, बरोबर आहे. तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन 0, 0. व्हॉट इज टॅन 90, नॉट डिफाईन. तर या ठिकाणी टॅन 0, 0 आला म्हणजे बरोबर थिटा बरोबर कोणाला तुमचा n पाय. n पाय म्हणजे काय असेल पहा, इफ थिटा इज इक्वल टू 1 देन tan pi must be equal to 0. Theta is equal to 2, then 2 pi tan must be equal to 0. Sin theta बरोबर 0, cos theta बरोबर 0, tan theta बरोबर 0. नंतर त्याचे इथं 3 जनरल सोल्युशन आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरी टर्म साईन थिटा बरोबर साईन अल्फा जर असेल, समजा साईन थिटा बरोबर साईन अल्फा म्हणजे कोणचा कन्सेप्ट झाला, या ठिकाणी तुमचा साईन थिटाची किंमत ही √3/2 आहे. किती तुमची √3/2 आहे. कोणचा अँगल तुमचा √3/2चा असतो तुमचा, थिटा मस्ट बी इक्वल टू π/3, बरोबर आहे. मग आपल्याला त्याचं जनरल सोल्युशन जर लिहायचं असेल तर जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला काय दिलेला आहे पहा, थिटा इज इक्वल टू n π + -1⁻n इंटू अल्फा. थिटा बरोबर n π + -1⁻n व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा, π/3. हे झालं त्याचं जनरल सोल्युशन. म्हणजे जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला काय पहा, साईन थिटा बरोबर साईन अल्फा, देन जनरल सोल्युशन ऑफ गिवन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इज थिटा बरोबर n π + -1⁻n इंटू अल्फा, दॅट इज n बिलॉंग्स टू z. आता अशाच प्रकारे तुम्ही दुसरं उदाहरण घेऊ शकता. कॉस थिटा बरोबर कॉस अल्फा आला तर याचं जनरल सोल्युशन काय आलं, थिटा मस्ट बी इक्वल टू 2n π ± अल्फा. तुम्ही घ्या कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू 1/√2, कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू 1/2, कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू √3/2. तुम्ही नंबर ऑफ जनरल सोल्युशन त्याचे डेव्हलप करू शकतात. कॉस थिटा बरोबर कॉस अल्फा, देन इट जनरल सोल्युशन मस्ट बी इक्वल टू थिटा बरोबर 2n π ± अल्फा. टॅन थिटा बरोबर टॅन अल्फा, जनरल सोल्युशन ऑफ द गिवन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन थिटा बरोबर n π + अल्फा, व्हेअर इन ऑल 3 केसेस n बिलॉंग्स टू z. मुलांना असा एक प्रश्न पडला असेल का सर तुम्ही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणून राहिले. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक हे 6 फंक्शन येणार आहे. तर आपण तर या ठिकाणी फक्त साईन कॉस टॅनचाच विचार करून राहिलेलो आहे. बाकीचे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आले त्याचे जनरल सोल्युशन कसे बनवायचे
आपण ते एक्झाम्पलमध्ये सांगणार आहे. जनरली समजा इथं साईन कॉस टॅन तिघाचेच विचार करणार आहे. जर समजा आपल्याला एखादा कोसेक जर विचारलेला असेल तर आपण कोसेकचं कन्व्हर्शन साईनमध्ये करणार. जर आपल्याला सेक विचारलेलं असेल सेकचं कन्व्हर्शन कॉसमध्ये करणार. जर आपल्याला कॉट विचारलेलं असेल तर कॉटचं कन्व्हर्शन आपण टॅनमध्ये करणार. म्हणजे बेसिक आपले 3च टर्म आल्या, साईन आला, कॉस आला आणि टॅन आला. याच्या व्यतिरिक्त कोणची जरी टर्म आलेली असेल तर आपण त्याला ती ट्रान्सफर करणार आणि मग त्याचं प्रिन्सिपल किंवा जनरल सोल्युशन डिटरमाइन करणार. विदाऊट प्रूफ तुम्हाला पहिले 3 फॉर्म्युले दुसरे 3 फॉर्म्युले सांगले. प्रूफ एकदम सोपे आहे तुमचे. त्याच्यानंतर तिसरा जो फॉर्म्युला आहे जनरल सोल्युशनचा तो कसा आहे पहा. साईन स्क्वेअर थिटा बरोबर साईन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थिटा बरोबर कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थिटा बरोबर टॅन स्क्वेअर अल्फा. या तिन्ही साईन स्क्वेअर थिटा बरोबर साईन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थिटा बरोबर कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थिटा बरोबर टॅन स्क्वेअर अल्फा या तिघांचंही जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला सेम आहे. तुम्ही असं का सर तिघांचा जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला कसा सेम आहे. आपण एखादं जर एक्झाम्पल सॉल्व केलं तर आपल्याला त्या ठिकाणी प्रूफ भेटतात. कोणचा फॉर्म्युला आहे पहा. थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा, थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा, थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा. पण मुलं यामध्ये कन्फ्यूज होतात. जर आपल्याला टॅन थिटा बरोबर टॅन अल्फा जर दिलेला असेल तर त्यावेळेस असतो एन पाय प्लस अल्फा, नॉट प्लस मायनस. जर टॅन स्क्वेअर थिटा बरोबर टॅन स्क्वेअर अल्फा असेल तर त्या प्रॉब्लेममध्ये तुमचा एन पाय प्लस मायनस अल्फा असतो. या दोघांमधला डिफरन्स हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. टॅन थिटा बरोबर टॅन अल्फा असेल तर एन पाय प्लस अल्फाच, पण टॅन स्क्वेअर थिटा बरोबर टॅन स्क्वेअर अल्फा असेल तर त्या ठिकाणी थिटा बरोबर एन पाय प्लस मायनस अल्फा आहे. या ठिकाणी तुम्हाला जनरल सोल्युशनचे 9 फॉर्म्युले दिलेले आहेत. 9 पैकी तुम्हाला एक जरी फॉर्म्युला लक्षात राहिला तर पहिल्यामधला एक राहिला दुसरे 2 लिहिल्या जातात, दुसऱ्यामधला एक असं दुसरे 2 लिहिल्या जातात. अशा प्रकारे 9च्या 9 फॉर्म्युले तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत. आता या ठिकाणीचे प्रूफ दिलेले पेज नंबर 61 69 रीड करा. आपल्याला परीक्षेत प्रूफ विचारणार नाही, आपल्याला या फॉर्म्युल्यावर आधारित प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे. आपल्याला उद्याच्या पिरियडमध्ये प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशनच्या आधारित प्रॉब्लेम जर तयार करायचे असतील तुम्ही पहिले जनरल सोल्युशनचे पूर्ण फॉर्म्युले, प्रिन्सिपल सोल्युशनचे पूर्ण फॉर्म्युले आणि त्याच्यासोबत अलाइड अँगलचा कन्सेप्ट आणि तुमचा स्टँडर्ड अँगलचा कन्सेप्ट हे 2 कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचे आहे. आता स्टँडर्ड अँगलचा चार्ट तर सगळ्या विद्यार्थ्याला माहितीच आहे. 11वीची वही काढा, त्या वहीमध्ये तुम्हाला अँगल कसे डेव्हलप होतात ते दिलेले. 0 डिग्री 30 डिग्री 45 60 90 त्याचा चार्ट 0 1 2 3 4 डिवायडेड बाय 4. रूटमध्ये व्हॅल्यू घ्या, साईन आले का अपोजिट केलात कॉस भेटतो, रेशो घेतला टॅन भेटतो. हे तुमच्या नोटबुकमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचा अलाइड अँगल दिलेला आहे. अलाइड अँगल क्लिअर करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा कन्सेप्ट आहे क्वाड्रंट. आता क्वाड्रंट तुम्ही म्हणता सर आम्हाला माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड, फोर्थ किंवा पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं, त्या भाषेत नाही करायचं. आपल्याला क्वाड्रंट ओळखता आले पाहिजे. ते क्वाड्रंटची एक रिव्हिजन देतो तुम्हाला एका मिनिटात. नेमका क्वाड्रंट कसा ओळखायचा पहा. या ठिकाणी π/2 मायनस थिटा आणि 2π प्लस थिटा हा असतो फर्स्ट क्वाड्रंट. पहा इथं π/2 मायनस थिटा 2π प्लस थिटा हा झाला फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट कोणचा असेल π/2 प्लस थिटा π मायनस थिटा. थर्ड क्वाड्रंट π प्लस थिटा 3π/2 मायनस थिटा. फोर्थ क्वाड्रंट 3π/2 प्लस थिटा 2π मायनस थिटा. पूर्ण प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशन हे आपल्या अलाइड अँगलवर आधारित आहेत. आज विद्यार्थ्यांनी पूर्ण अलाइड अँगल आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा बेस तुम्हाला डेव्हलप करायचा आहे. चला थँक्यू.